निवडणुकांवर बहिष्काराची कुणाची भूमिका दिसत नाही। बिहारची निवडणूक होण्याआधीपासून वोट चोरीचे आरोप होऊ लागले। खरं तर लोकसभा विधानसभेच्या निवडणुकाहून 1 वर्ष लोटल्यानंतर हे आरोप होऊ लागले। हे विचित्र होतं, तरी ते केलं गेलं। पण ते अशा पद्धतीने केलं गेलं की मतं चोरली गेली आहेत, आम्ही हरलेलो नाही, आम्हाला हरवण्यात आलं आहे। प्रत्यक्षात निवडणूक मतदार याद्यातील घोळ किंवा चुका यावर सगळा भर होता। त्यातून वोट चोरी झाल्याचा कुठलाही पुरावा सापडला नाही, तरी विरोधकांनी वोट चोरीचे आरोप केले। मग प्रश्न निर्माण होतो की मुखपत्राची आणि विरोधकांची भाषा वेगळी आहे का? जर सगळे आलबेल नाही, ज्ञानेश कुमार हे निवडणूक विरोधकांच्या भाषेत मॅनेज करत आहेत, तर मग निवडणूक लढवण्यास सगळे विरोधक तयार तरी का आहेत? त्यापेक्षा ते निवडणुकीवर बहिष्कार का घालत नाहीत? यामागील अर्थ स्पष्ट आहे की निवडणुकांवर बहिष्कार घातला तर पक्षाची मान्यताही रद्द होईल आणि हाती कथलाचा वाळाच येईल। त्यापेक्षा आरोप करत निवडणुका लढवू हेच विरोधकांच्या मनात आहे। कदाचित पुढील निवडणुकीतही पराभव झालाच तर वोट चोरीच्या आरोपांचं हत्यार हातात आहेच, आणि निवडणुका जिंकल्या तर तेच हत्यार मॅन करून आम्ही आरोप केले म्हणून निवडणूक आयोगाने व्यवस्थित निवडणुका घेतल्या असंही म्हणायला विरोधक मोकळे आहेत।